भाला फेंक खिलाड़ी तुषार देवर ने नेपाल में आयोजित अंतर्राष्ट्रीय प्रतियोगिता में स्वर्ण पदक जीतकर भारत के खेल जगत में महत्वपूर्ण योगदान दिया है। उनकी इस ऐतिहासिक जीत से गांव में हर्षोल्लास का माहौल है और ग्राम पंचायत निम्बी मालोकार की ओर से भव्य सम्मान समारोह का आयोजन किया गया है। तुषार ने अपने साक्षात्कार में कहा, हर किसी को अपने लक्ष्य पर फोकस करना चाहिए और विद्यार्थियों को उनके सपने पूरे करने के लिए प्रोत्साहित करना चाहिए। उन्होंने यह भी स्पष्ट किया कि उनका अंतिम लक्ष्य ओलंपिक में भारत का प्रतिनिधित्व करना है। उन्होंने अपनी सफलता का पूरा श्रेय अपने दादा को दिया और उनके पिता पुंडलिक देवर भी बेटे की इस अद्वितीय उपलब्धि पर गर्व महसूस कर रहे हैं। तुषार की इस उपलब्धि से पूरे गांव के लोग प्रेरित हुए हैं। मला सरांनी सांगितलं की हा जावलिंग म्हणजे भालाफेक खेळ तू, तर तिथून मी सुरुवात केली आणि सागर सर गवई म्हणून आहेत, अकोला ॲथलेटिक अकॅडमी आहे त्याची, तर तिथं त्याच्याकडे मी प्रॅक्टिस केली आणि आज भारतातून पहिला नंबर मिळवला, आणि दुसऱ्या देशात खेळायला गेलो, दुसऱ्या देशात नेपाळमध्ये बी पहिला क्रमांक कमावला। म्हणजे जिथं पण गेलो तिथं पण पहिलाच नंबर आला, हारलो कधीच नाही। म्हणत होते की जाऊ नको, पैसे खर्च करू नको, नंबर येत नाही, लय मोठे जण आहेत। 2 दिवस रडलो। अच्छा, मग कुठं आपण जाऊ दिलं, आबा म्हणत येतच नाही नंबर, आणि वाटलं नव्हतं की नंबर येणार म्हणून। आणि तू प्रयत्न कंटिन्यू ठेवले आणि हे जे तू यश मिळवलं यामध्ये तू क्रेडिट कोणाला देणार आहेस? सर्वप्रथम आव्हांना क्रेडिट देणार आहे। आणि या फील्डमध्ये तू जे स्पोर्ट्समॅनशिपमध्ये जे चांगलं यश संपादन केलं, तू काही मेसेज देऊ इच्छितो का? फक्त एवढंच म्हणणं आहे की घरच्यांना मुलाला खेळू दिलं पाहिजे, पुढे जाऊ दिलं पाहिजे। जे त्याचं मन असते, जे तो करू शकते, ते त्याला करू दिलं पाहिजे। मित्रासाठी काय संदेश आहे? आणखी काय सांगशील? बस जे त्याच्या मनात आहे ते त्याने केलं पाहिजे, बाकीच्या इतर गोष्टीत ध्यान जरा कमी दिलं पाहिजे। याच फील्डमध्ये तुझा फ्युचर प्लॅन काय आहे आता ऑलिम्पिक। अच्छा, ऑलिम्पिक। स्पीड न्यूज भारत।